नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक माहितीवर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे चक्र आणि जलचक्रची संकल्पना. विचार करा, एखाद्या पदार्थावर आपण वेगवेगळ्या भौतिक क्रिया केल्या तर नेमकं काय घडेल? खूप कुतूहल वाढवणारा प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, क्रिया झाल्यावर जेव्हा पदार्थ पुन्हा मूळ अवस्थेत परत येतो, त्या सतत चालणाऱ्या प्रक्रियेला चक्र म्हणतात. म्हणजे बघा, कितीही बदल झाले तरी शेवटी तो पदार्थ अगदी हमखास आपल्या मूळ रूपात परत येतोच. हेच महत्वाचं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाणी. पाण्याला उष्णता दिली की वाफ होते आणि थंडावा मिळाला की पुन्हा त्याचं पाणीच होतं. आता गंमत बघा, मूळ द्रव असलेलं पाणी आणि त्याची झालेली वाफ यांची तुलना केली तर किती मोठा फरक दिसतो. दोन्ही एकदम वेगळे दिसतात, पण खरं तर तो एकच पदार्थ आहे जो आपला मूळ स्थितीत परत येण्याचा प्रवास पूर्ण करतोय. आणि माहितीये, पाण्याच्या याच अचूक आणि अद्भुत प्रवासाला एक अधिकृत नाव दिलं गेलंय, ते म्हणजे जलचक्र. पाणी जर हा प्रवास इतक्या अचूकपणे करत असेल तर या भौतिक जगावर नियंत्रण ठेवणारी आणखी कोणती अदृश्य चक्रे असतील?